आनंदवारी, मराठी मनाची, मराठी जनाची आनंदवारी, चैतन्यानं भारलेल्या चैतन्याची आनंदवारी, उत्साहानं चालणाऱ्या दिंड्यांची, अविरत घोष करणाऱ्या टाळ मृदुंगाची आनंदवारी, आनंदवारी। जय जय राम कृष्ण हरी। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी। दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्ष सुरू आहे। 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी माझिया जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी असा निर्धार केला होता। मौलींनी प्रकट केलेली ती इच्छा आजही चढत्या वाढत्या उत्साहानं अवघा महाराष्ट्र भक्तिभावानं पूर्ण करतोय। अवघ्या मराठी मनात हरिनामाचा गजर दुमदुमू लागतो। वर्षभर काळ्या आईची सेवा आणि संसारात बुडालेल्या मनाला जय जय रामकृष्ण हरी या सुरांची साथ घालू लागते। सदोदित संसाराचा व्याप घेऊन जगणाऱ्या देहाला आत्मभानाचा मोह लागतो तो विठ्ठल या 3 अक्षरांचा। निस्वार्थी मनाला आनंदवारीचे वेध लागतात। प्रत्येक वर्षी विठ्ठलासाठी आनंदवारी आणि आनंदवारीसाठी विठ्ठल हा आनंद योग सुरूच आहे। विठ्ठल या 3 अक्षरांची जादू काय आहे याचा शोध प्रत्येक वर्षी आनंदवारीत घेतला जातो आणि दरवर्षी विठ्ठल शोधायासी जावे आणि विठ्ठल बनावे हीच अवस्था या देहाची होते। या शोधाचं उत्तर शोधता शोधता स्वतःचा शोध लागतो आणि आयुष्य कधी विठ्ठलमय होऊन जातं तेच कळत नाही। संत ज्ञानेश्वरांपासून ते हैबत बाबांपर्यंत हा शोध सुरूच आहे। हा कानडा राजा पंढरीत आल्यापासून त्यानं अवघ्या मराठी मनाला हरिनामाचं वेड लावलंय। विठू माऊली केवळ हरिनामावर वारकऱ्यांना आपल्या प्रेमपाशात गुंग करते आणि ही अवघी परिक्रमा आनंदवारी बनून जाते। संपूर्ण जगाचं कुतूहल बनून राहिलेली अशी ही पंढरीची वारी। शेकडो वर्षापूर्वी या विराट जनसमुदायाचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव अशी अनेक अलौकिक नावं होती। भागवत धर्माची पताका या संत श्रेष्ठांनी आपल्या खांद्यावरून वाहत आणली। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। विश्वंभर बाबा आणि हैबत बाबा यांनी सुरू केलेली ही वारी आज केवळ महाराष्ट्राचंच नाही तर साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेते। स्वार्थ, कलियुग, मोहाचा पगडा असलेल्या या जगात लाखो माणसं निस्वार्थी भावनेनं एकत्र जमत या आनंदवारीत सामील होतात। टाळ मृदुंगाचा गजर, पालख्यांचं चैतन्यदायी अस्तित्व, दिंड्या पताकाने भारलेलं वातावरण, वारकऱ्यांनी धरलेला फेर आणि डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या बाया बापड्या या सर्वांवर मुक्तपणे अबीर गुलाल उधळला जातो तेव्हा या चराचरात फक्त 2च गोष्टी उरतात। चंद्रभागेच्या तीरावरच्या गाभाऱ्यातली ती विठू माऊली आणि त्यांच्या दर्शनासाठी व्याकुळलेली लेकरांची ही अवघी आनंदवारी। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।